डिअर स्टुडंट्स, आपण मागच्या 3 लेक्चरमध्ये कॉम्प्लेक्स नंबर हा लेसन स्टार्ट केला आणि कॉम्प्लेक्स नंबर या लेसनमध्ये आपण सुरुवातीचा इनिशियल पार्ट घेत आहोत. कारण कॉम्प्लेक्स नंबर हा जो पार्ट आहे तो पूर्णपणे नवीन आहे. याविषयी तुम्हाला 10th स्टँडर्डपर्यंत काहीच नव्हतं. मग आपण सुरुवातीला कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन घेतली. बघा, z इक्वल टू a प्लस बी आय, z इक्वल टू a प्लस बी आय इज कॉल्ड ॲज कॉम्प्लेक्स नंबर. z इक्वल टू a प्लस बी आयला आपण काय म्हणतो, कॉम्प्लेक्स नंबर. त्याच्यामधला a जो आहे, a अँड b दीज आर रियल नंबर्स. a आणि b रियल नंबर्स आहेत. a इज कॉल्ड रियल पार्ट, दिस b इज कॉल्ड इमॅजिनरी पार्ट अँड दिस bi इज कॉल्ड इमॅजिनरी नंबर. bi ला आपण काय म्हणतो, इमॅजिनरी नंबर. याचा कॉन्जुगेट जो आहे तो z बारनी दाखवतात अँड इट्स कॉन्जुगेट इज a मायनस ib. a मायनस ib हा a प्लस बी आय आहे, हा a प्लस आय बी असा पण आपण लिहितो. ह्या आयची जी व्हॅल्यू असते त्या आयची व्हॅल्यू असते √-1 अँड आय स्क्वेअर इक्वल टू -1. I equal to √-1 and I square equal to -1. So z equal to a plus bi and that z bar equal to a minus ib. इथे प्लस आहे आणि इथे काय आहे, मायनस, आणि या i ची व्हॅल्यू आहे √-1 and I square equal to -1. Okay, so z is a complex number and z is a complex number and z bar is conjugate of that complex number. आणि z बारला आपण त्याचा काय म्हणतो, कॉन्जुगेट म्हणतो. ओके, लक्षामध्ये. तर आपण त्याची ॲडिशन पाहिली, इक्वॅलिटी पाहिली, त्याच्यानंतर ॲडिशन पाहिली, स्केलर मल्टिप्लिकेशन पाहिलं. तर हे आपलं अल्जेब्रा झालेलं आहे. 2 कॉम्प्लेक्स नंबरची ॲडिशन करताना त्यांचे रिअल पार्ट्स ॲड करायचे आणि त्यांचे इमॅजिनरी पार्ट्स ॲड करायचे आहेत. ओके, तर आता आपण पुढे जाऊया. आपल्याला आता घ्यायचे आजच्या लेक्चरला सबट्रॅक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. सबट्रॅक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. Subtraction of complex numbers is similar. Subtraction of complex number is similar. Subtraction of complex number is similar to addition of 2 complex numbers. मग बघा, पहिला कॉम्प्लेक्स नंबर आहे z1. So z1 is the first complex number. It is a plus ib and z2 is the second complex number. It is c plus id. So z1 equal to a plus ib and z2 equal to c plus id यांची आपल्याला काय करायची आहे, सबट्रॅक्शन. तर बघा मग काय येणार सबट्रॅक्शन मध्ये, z1 मायनस z2 इक्वल टू a प्लस आय बी मायनस काय येणार, c प्लस आय डी. सो a प्लस आय बी मायनस c प्लस आय डी. तर आता हे मायनस साईन आतमध्ये देऊया आपण. सो a प्लस आय बी मायनस c मायनस आय डी. आता मला सांगा, तुम्ही एकत्र कोण घेणार, a आणि आय डी एकत्र घेणार का, नाही. आय वाले एकत्र घेतले पाहिजेत आणि ज्यांना आय नाही ते एकत्र घेतले पाहिजेत. मग काय आलं बघा, दिस इज a मायनस सी प्लस आय कॉमन घेतला आणि आलं b मायनस डी. काय आलं, b मायनस डी. सो z1 मायनस z2 इक्वल टू a मायनस सी प्लस आय इंटू b मायनस डी. सो दिस इज सबट्रॅक्शन ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर्स. तर हे 2 कॉम्प्लेक्स नंबरची काय आहे, सबट्रॅक्शन. आपण याचं एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल बघा, z1 इक्वल टू 3 प्लस 5i अँड z2 इक्वल टू 2 प्लस 3i यांची मला सबट्रॅक्शन करायची आहे. मग काय आलं, z1 मायनस z2. सो 3 प्लस 5i मायनस 2 प्लस 3i यांची सबट्रॅक्शन करूया. मग 3 प्लस 5i मायनस 2 मायनस 3i. दिस 3 मायनस 2 इज 1. 5i minus 3i, it is plus 2i. So this is z1 minus z2 and that z1 minus z2 equal to 1 plus 2i. तर z1 minus z2 आला 1 plus 2i. हे एक एक्झाम्पल झालं. आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. सेकंड एक्झाम्पल, समजा मी असं म्हटलं z इक्वल टू 7 प्लस 3i आणि मी तुम्हाला विचारलं फाइंड z मायनस z बार. आपल्याला काय करायचं, z मायनस z बार. मग z कोण आहे, 7 प्लस 3i बरोबर, मायनस z बार कोण आहे, 7 मायनस 3i. मग काय होणार बघा, 7 प्लस 3i मायनस 7 मायनस मायनस बिकम प्लस 3i. 7 ला 7 गेला, 3i प्लस 3i काय आला 6i.
तो काय आला 6i. म्हणजे जर दोन कॉम्प्लेक्स नंबरची सबट्रॅक्शन केली तर आपल्याला काय भेटते, आपल्याला काय भेटतो इमॅजिनरी पार्ट, आपल्याला काय भेटतो इमॅजिनरी पार्ट. ओके, म्हणजे आपल्याला तो इमॅजिनरी पार्ट भेटतो. आता आपण अजून एक थर्ड एक्झाम्पल घेऊया. बघा थर्ड एक्झाम्पल, समजा Z1 दिलाय 1 प्लस आय, Z2 दिलाय 1 मायनस आय आणि Z3 दिलाय 2 प्लस आय. आणि त्यांनी तुम्हाला शोधायला सांगितलंय फाइंड Z1 प्लस 2Z2 मायनस Z3, Z1 प्लस 2Z2 मायनस Z3. मग बघा आपण सोडूया. Z1 म्हणजे कोण 1 प्लस आय प्लस 2 इंटू Z2 कोण 1 मायनस आय मायनस Z3 कोण 2 प्लस आय. ओके, सो 1 प्लस आय प्लस 2 मायनस 2i minus 2 minus I. So what is that? 1 plus 2, 3. 3 minus 2 is 1. Then I ला I cancel झाला. So minus 2i. So 1 minus 2i. So answer is 1 minus 2i. तर याचा आन्सर आलं 1 minus 2i. So Z1 minus Z2 1 plus 2i. Then Z minus Z bar is 6i. And आपण हे जे एक्झाम्पल घेतलं याचा आन्सर आलं 1 minus 2i. सो दिस इज सबट्रॅक्शन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स. व्हेरी सिम्पल आहे. काय करायचं, मधलं साईन आतमध्ये दोघांना द्यायचं आणि ज्यांच्यामध्ये आय नाही त्यांना एकत्र घ्यायचं, ज्यांच्यामध्ये आय आहे त्यांना आपण एकत्र घ्यायचं. ओके, आता आपण पुढचं घेऊया, ते म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स. मल्टिप्लिकेशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स. तर आता आपण घेणार आहोत मल्टिप्लिकेशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स. Multiplication of two complex numbers. Multiplication of two complex numbers. Multiplication of two complex numbers. बघा, multiplication of two complex numbers. Multiplication of two complex numbers. तर दोन कॉम्प्लेक्स नंबरचं आपल्याला काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन. सो मल्टिप्लिकेशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स. बघा व्हेरी सिम्पल. ज्या पद्धतीने, आता पहिलं इकडे लक्ष द्या, m प्लस n इंटू एक्स प्लस वाय, m प्लस n इंटू एक्स प्लस वाय. आता m ने मल्टिप्लाय केलं, m इंटू एक्स प्लस वाय प्लस n इंटू एक्स प्लस वाय. मग m ने आत मल्टिप्लाय केलं तर काय होणार, mx प्लस my प्लस nx प्लस ny. म्हणजे m ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं, नंतर n ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं. ओके, तर हे मल्टिप्लिकेशन जसं तुम्ही स्कूल लेवलला शिकलेले आहात त्याच प्रकारचं मल्टिप्लिकेशन आपण कॉम्प्लेक्स नंबरमध्ये सुद्धा करणार आहोत. सो मल्टिप्लिकेशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स. दोन कॉम्प्लेक्स नंबरचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं. बघा, Z1 इक्वल टू a प्लस IB and Z2 equal to C plus ID. मग मल्टिप्लिकेशन होणार Z1 into Z2 equal to A plus IB into C plus ID. Okay, so A plus IB into C plus ID. आता A ने मल्टिप्लाय करायचं. So A into C plus ID, A into C plus ID plus IB into C plus ID. Okay, A ने आत मल्टिप्लाय करा. बघा मी काय केलं, हा फर्स्ट ब्रॅकेट आहे, ह्या फर्स्ट ब्रॅकेट मधली फर्स्ट टर्म कोण आहे, ए नी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, ए इंटू धिस ब्रॅकेट. आता आय बी इंटू धिस ब्रॅकेट, मग ए इंटू सी ए सी प्लस ए डी आय प्लस बी इंटू सी बी सी आय प्लस बी डी आय स्क्वेअर प्लस बी डी आय स्क्वेअर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर, -1. द व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर इज -1. म्हणजे काय आलं, ए सी प्लस ए डी प्लस बी सी इंटू आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस, मायनस बी डी. देअरफॉर ए सी मायनस बी डी, ए सी मायनस बी डी प्लस ए डी प्लस बी सी इंटू आय. सो दिस इज Z1 इंटू Z2. सो Z1 इंटू Z2 इक्वल टू ए सी मायनस बी डी प्लस ए डी प्लस बी सी इंटू आय. मग आपण काय केलं, मल्टिप्लिकेशन केलं. बघा, पहिल्या नंबरने दुसऱ्या नंबरला मल्टिप्लाय केलं. आता आपण जे एक्झाम्पल घेऊया, एक्झाम्पल मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन नाही, सॉरी, कॉम्प्लेक्सचं, दोन कॉम्प्लेक्सचं मल्टिप्लिकेशन अतिशय महत्त्वाची टर्म आहे. बघा आपण फर्स्ट एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल नंबर 1.
that z1 equal to 2 plus 3i and that z2 equal to 1 plus 4i. मग मल्टिप्लिकेशन केलं z1 इंटू z2, सो 2 प्लस 3i इंटू 1 प्लस 4i. मग 2 ने मल्टिप्लाय करायचं 2 इंटू 1 प्लस 4i प्लस 3i इंटू 1 प्लस 4i. ओके, सो 2 इंटू 1 2, 2 इंटू 4 8i, 3i इंटू 1 3i प्लस 3i इंटू 4i 12i स्क्वेअर, 12i स्क्वेअर. आता आपण आय स्क्वेअरची व्हॅल्यू टाकणार आहोत. सो इट इज इक्वल टू 2 प्लस 8 आणि 3 किती आले 11. सो दिस इज 11i. आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस आहे, सो मायनस 12. सो 2 मायनस 12 मायनस 10, सो मायनस 10 प्लस 11i, मायनस 10 प्लस 11i. तर अशा प्रकारे आपण कॉम्प्लेक्स नंबरचं काय करतो मल्टिप्लिकेशन. चला आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. सेकंड एक्झाम्पल घेऊया. z1 इक्वल टू 3 प्लस 4i and z2 equal to 2 plus 7i. z2 equal to 2 plus 7i. आता यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. सो z1 इंटू z2 इक्वल टू 3 प्लस 4i इंटू 2 प्लस 7i. सो 3 इंटू 2 6, 3 इंटू 7 21i, 4i इंटू 2 प्लस 8i, 7 चौक 28 28i स्क्वेअर. नीट पहा, ह्या 3 ने मल्टिप्लाय केलं 3 इंटू 2 3 इंटू 7i, 4i इंटू 2 4i इंटू 7i. ह्या पद्धतीने मल्टिप्लिकेशन केलं. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर -1. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 आहे ती पुट करूया. 6 प्लस 21 प्लस 8 29i. आय स्क्वेअर इज -1, सो -28. सो 6 minus 28 minus 22 प्लस 29i. तर ह्या पद्धतीने आपलं झालं मल्टिप्लिकेशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स. मल्टिप्लिकेशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट घ्यायचा आहे जो मॅक्सिमम टाइम्स प्रॉब्लेम्समध्ये आपल्याला ॲज इट इज वापरायचा रिझल्ट. दॅट इज द मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट्स. मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट्स. सो z इंटू z बार, z इंटू z बार. z इज a प्लस ib. z is a plus ib. z bar is a minus ib. z is a plus ib and z bar is a minus ib. So a plus ib into a minus ib. Z into z bar. So what is the result of product of multiplication of complex conjugates? जर दोन कॉन्जुगेटचा प्रॉडक्ट केला तर काय येतं हे आपल्याला शोधायचं आहे. चला सुरुवातीला a ने मल्टिप्लाय करायचं. सो a into a minus ib प्लस ib इंटू ए मायनस आय बी. एने मल्टिप्लाय केलं a इंटू ए स्क्वेअर. एने मल्टिप्लाय केलं मायनस ए बी आय प्लस बीने मल्टिप्लाय केलं ए बी आय मायनस बी इंटू बी बी स्क्वेअर आय इंटू आय स्क्वेअर. अँड व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर? इट इज -1. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 आली. बघा हा काय प्लस, हा आहे प्लस ए बी आय, हा आहे मायनस ए बी आय. हा प्लस आहे हा मायनस आहे, दोघंही सेम आहेत आणि परंतु त्यांचं एक प्लस आहे एक मायनस आहे म्हणजे हे एकमेकांना काय होणार कॅन्सल होणार. इथं आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे -1. मग काय आलं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इंटू -1. सो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. सो झेड इंटू झेड बार काय आला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. सो झेड इंटू झेड बार इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ओके, आता पहा z इक्वल टू 2 प्लस 3i. एक्झाम्पल z इक्वल टू 2 प्लस 3i. फाइंड z इंटू झेड बार. फाइंड z इंटू झेड बार. आपल्याला z इंटू झेड बार करायचं आहे. मग z इंटू झेड बार व्हॉट इज z? 2 प्लस 3i. व्हॉट इज झेड बार? 2 मायनस 3i. कॉन्जुगेट आहे ना, कॉन्जुगेट करताना काय करायचं? हा जो इमॅजिनरी नंबर आहे ह्या इमॅजिनरी नंबरचं साइन चेंज करायचं. मग 2 प्लस 3i चं साइन चेंज केलं तर काय आलं 2 मायनस 3i. दिस 2 इंटू 2 इज 4. दिस 2 इंटू मायनस 3i इज -6i. दिस 3i इंटू 2 इज प्लस 6i. देन दिस इज मायनस 3i इंटू 3i 9i स्क्वेअर. काय आला 9i स्क्वेअर. and the value of I square is -1. So it is equal to 4. 6i ला 6i कॅन्सल झाला म्हणजे काय आला 0. -9 इंटू the value of I square is -1. मग 4 plus 9 आलं. What is 4?
हा 4 म्हणजे काय आहे बघा, या 2 चा स्क्वेअर. हा 9 म्हणजे काय आहे बघा, या 3 चा स्क्वेअर. मग 4 + 9 किती आला, 13. म्हणजे हे कन्फर्म झालं. काय कन्फर्म झालं की z इंटू झेड बार जर केला तर तो काय येतो, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. मीन्स इट इज सम ऑफ ही बेरीज आहे, ही सम आहे, सम ऑफ स्क्वेअर्स. हे स्क्वेअर्स आहे, मग ही सम आहे कोणाची, स्क्वेअरची. सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रियल नंबर्स. सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रियल नंबर्स. बरोबर. ही रियल नंबरच्या स्क्वेअरची काय आहे, ॲडिशन आहे. सो z इंटू झेड बार इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. आता आपण घेणार आहोत प्रॉपर्टीज. काय घेणार आहोत, प्रॉपर्टीज ऑफ मल्टिप्लिकेशन. प्रॉपर्टीज ऑफ मल्टिप्लिकेशन. आता आपल्याला मल्टिप्लिकेशनच्या काय घ्यायच्या आहेत, प्रॉपर्टीज. पहिली प्रॉपर्टी कम्युटेटिव्ह. म्हणजे कसं, 2 इंटू 3 इज 6 अँड 3 इंटू 2 इज ऑल्सो 6. म्हणजे पहिला मल्टिप्लाय बाय दुसरा किंवा दुसरा मल्टिप्लाय बाय पहिला, तर व्हॅल्यू चेंज होत नाही. म्हणजे काय येणार, सो z1 इंटू z2 इक्वल टू z2 इंटू z1. सो दिस इज द प्रॉपर्टी ऑफ मल्टिप्लिकेशन. तर ही मल्टिप्लिकेशनची प्रॉपर्टी आहे z1 इंटू z2 इक्वल टू z2 इंटू z1. बरोबर. आणि याला आपण काय म्हणणार, कम्युटेटिव्ह. तर याला आपण म्हणणार आहे कम्युटेटिव्ह. आता बघा, z1 इंटू z2 इंटू z3 इक्वल टू, आता मी ब्रॅकेट कोणा टाकला, z2 इंटू z3 ला. मग त्याच्याऐवजी मी z1 इंटू z2 ला ब्रॅकेट टाकून मग z3 ने मल्टिप्लाय केलं तरी चालेल. तर याला काय म्हणायचं, असोसिएटिव्ह. याला काय म्हणायचं, असोसिएटिव्ह. पहिला गुणिले दुसरा गुणिले तिसरा, मग दुसरा आणि तिसऱ्याचा प्रॉडक्ट करून, दुसऱ्या आणि तिसऱ्याचा प्रॉडक्ट करून त्याला पहिल्याने जर मल्टिप्लाय केलं किंवा पहिला आणि दुसऱ्याचा प्रॉडक्ट करून त्याला तिसऱ्याने मल्टिप्लाय केलं तर फरक पडत नाही. सो दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. नेक्स्ट इज आयडेंटिटी प्रॉपर्टी. z इंटू 1 इक्वल टू 1 इंटू झेड इक्वल टू झेड. याला म्हटलं आपण आयडेंटिटी प्रॉपर्टी. काय म्हटलं, आयडेंटिटी प्रॉपर्टी. अँड नंबर 4 बघा, z1 इंटू z2 दोघांचा बार इक्वल टू z1 बार इंटू z2 बार इक्वल टू z1 बार इंटू z2 बार. हे व्हेरीफाय करायचं आपल्याला. आपण याचं व्हेरिफिकेशन घेऊया. आणि शेवटची ती म्हणजे पाचवी प्रॉपर्टी. बघा, पाचवी प्रॉपर्टी काय आहे की जी आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत, ते म्हणजे z इंटू झेड बार इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. इफ z इक्वल टू a प्लस ib, then z into z bar equal to a square plus b square. Then z into z bar equal to a square plus b square. So this is the multiplication of two complex numbers. आजच्या लेक्चरला आपण काय शिकलो की दोन कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं. तर व्हेरी सिंपल. दोन कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे दोन ब्रॅकेट असतात. मग दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मग काय करायचं, पहिल्या नंबरनी आतमधल्या दोघांना, दुसऱ्या नंबरनी आतमधल्या दोघांना मल्टिप्लाय करायचं आहे. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे असा की जर कॉम्प्लेक्स नंबरला त्याच्या कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय केलं तर काय येतं, सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रियल नंबर्स. म्हणजे येतं a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. तर इथपर्यंतचा पार्ट आपला आजच्या लेक्चरला झालेला आहे. आपण नेक्स्ट लेक्चरला डिव्हिजन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर म्हणजेच आपल्या अल्जेब्रा मधला शेवटचा पार्ट घेणार आहोत. आतापर्यंत अल्जेब्रामध्ये आपण काय पाहिलं, इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स, देन ॲडिशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स, सबट्रॅक्शन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर, स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, अँड नाउ मल्टिप्लिकेशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर. तर नेक्स्ट लेक्चरला आपण घेऊया डिव्हिजन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स. अल्जेब्रा अतिशय महत्त्वाचा आहे. जोपर्यंत तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबरवरचे ऑपरेशन्स कळत नाहीत तोपर्यंत तुम्हाला प्रॉब्लेम सोडवता येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते, -1. द व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर इक्वल टू -1. ओके.